नमस्कार, मी शुभम. आपल्या सर्वांचं लर्न केमिस्ट्री विथ शुभम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर बऱ्याच वेळा काय होतं, जे विद्यार्थी नीट जेई नेट सेट किंवा गेटचं स्टडी करत असतात त्यांना ऑक्सिडेशनचे एजंट जे त्यांचं फंक्शन तर माहिती असतं, पण प्रोडक्ट प्रेडिक्ट करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलोय. या व्हिडिओमध्ये आपण बघणारे कन्सेप्ट आणि कन्सेप्ट सोबतच बघणारे ट्रिक. तर मोस्टली हा व्हिडिओ फोकस करणारे कसा कुठला प्रोडक्ट प्रेडिक्ट करायचा विथ द हेल्प ऑफ ट्रिक्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बघूया ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड देअर प्रोडक्ट्स. सो तुम्हाला सर्वात अगोदर ऑक्सिडेशन मध्ये काय होतं त्याची कन्सेप्ट महत्वाची लक्षात घ्यावं लागेल. ऑक्सिडेशन म्हणजेच काय होतंय की जो तुमचा कार्बन असणार आहे त्याच्यावरती कार्बन ऑक्सिजनचा एक नवीन बॉन्ड फॉर्म होईल किंवा कार्बन हायड्रोजनचा जो बॉन्ड असेल तो ब्रेक होईल. तर या ठिकाणी काय होतंय, ऑक्सिडेशन होत असताना नेहमी लक्षात ठेवायचं अल्केन इज हायली रिड्यूस फॉर्म असतो. अल्केन हा हायली रिड्यूस फॉर्म असतो. तर अल्केनचं ऑक्सिडेशन होतं तो अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होतो. अल्कोहोलचं फर्दर ऑक्सिडेशन होतो अल्डेहाइड किंवा कीटोन मध्ये कन्वर्ट होईल. त्याचं फर्दर ऑक्सिडेशन झालं की तो ऍसिड तयार करतो आणि नंतर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. हे झालं ऑक्सिडेशन प्रोसेस. आता हे अल्केन टू कार्बन डायऑक्साइड इथपर्यंत येण्यासाठी आपण जे रिएजंट यूज करतो त्यांना म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. पण यांची कॅपॅसिटी कशी असते, वेगवेगळी असते. त्यालाच म्हणतात माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता माइल्ड जर यूज केले तर ते कुठल्या तरी एका स्टेपला येऊन थांबतील या ठिकाणी, आणि जर स्ट्रॉंग यूज केला तर डायरेक्ट ऍसिड पासून आपल्याला CO2 इथपर्यंत ऑक्सिडेशन दाखवू शकतो. ही ट्रिक, हा जो काही व्हिज्युअल ट्रिक किंवा लॅडर ही लक्षात ठेवा. सुरुवातीला अल्केन, अल्कोहोल, कार्बोक्सिलिक ऍसिड, कीटोन्स आणि कार्बन डायऑक्साइड. आता सर्वात अगोदरची स्टेप, कुठली पण ऑक्सिडेशन रिएक्शन तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये विचारली जाईल तर पहिली स्टेप काय असते, आयडेंटिफिकेशन ऑफ द ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ. आता जो काही ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला कंपाऊंडच्या एरोवरती दिलेला असेल की कुठलं ऑक्सिडायझिंग एजंट, तुम्हाला त्याची स्ट्रेंथ माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघू शकता पीसीसी किंवा पीडीसी हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो स्टॉप सेट अल्डेहाइड किंवा कीटोन या पोझिशनला थांबतो. KMnO4, K2Cr2 आणि जे काही क्रोमियम बेस ऑक्सिडायझिंग एजंट असतात ते काय करतात, फर्दर ऑक्सिडेशन ऍट द ऑक्सिडायझिंग टू ऍसिड्स, म्हणजेच कसं आहे तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि OSO4, KMnO4 हे काय करतात, मॉडरेट आहेत, ते डायोल फॉर्मेशन करतात. नंतर O3 ओझोन लायसिस रिएक्शन ते काय करतात, डबल बॉन्डचे क्लीवेज करतात. H2O2 आणि पर ऍसिड इपॉक्साइड ऑफ ऍसिड फॉर्मेशन. आता हे जे ऑक्सिडेशन घडून येतं ते प्रत्येक फंक्शनल ग्रुपवर डिपेंड असू शकतं. आता फॉर एक्झाम्पल अल्कोहोल इज अ फंक्शनल ग्रुप, त्याचं ऑक्सिडेशन म्हणतो अल्डेहाइड किंवा कीटोन देईल. अल्किन इज अ फंक्शनल ग्रुप, अल्किनचं ऑक्सिडेशन म्हणते काय देऊ शकतात, डायोल फॉर्मेशन किंवा इपॉक्साइड. मग आता तुम्हाला सुरुवातीला स्टेप काय आहे, आयडेंटिफाय द ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रेंथ. मग तुम्हाला जो काही एरोच्या वरती ऑक्सिडायझिंग एजंट दिला असेल त्याची स्ट्रेंथ माहिती पाहिजे. नेक्स्ट, रेकग्नाइज व्हॉट्स बीइंग ऑक्सिडाइज. म्हणजे काय, सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला काय शोधायचंय, तुमचा कुठला फंक्शनल ग्रुप ऑक्सिडाइज होतोय ते शोधायचं. मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, स्टार्टिंग फंक्शनल ग्रुप आणि प्रोडक्ट. जर प्रायमरी अल्कोहोल असेल आणि जर तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ माहिती असेल तर लक्षात ठेवायचं प्रायमरी अल्कोहोलचा अल्डेहाइड मिळतो आणि फर्दर ऑक्सिडेशन होत असेल तर ऍसिड मिळतो. सेकंडरी अल्कोहोलचं कीटोन मिळतं, टर्शरी अल्कोहोलचं नो ऑक्सिडेशन. आता सेकंडरी अल्कोहोल कीटोन घेऊन त्या ठिकाणीच थांबतो, त्याचे ऍसिड बनत नाही. टर्शरी अल्कोहोल ऑक्सिडेशन होत नाही. अल्किनचं काय होतं, डायोड किंवा ऍसिडचं डबल बॉन्ड क्लीवेज होऊन त्या ठिकाणी इपॉक्साइड फॉर्मेशन होतं. अल्काइनचं डायकीटोन किंवा ऍसिड फॉर्म होतं. हे लक्षात ठेवायचं. सेकंड स्टेप इज रिकॉग्नायझिंग व्हॉट्स बीइंग ऑक्सिडाइज. नेक्स्ट, स्पेशल केस बेन्झाइलिक आणि अलायलिक ऑक्सिडेशन. आता बेन्झाइलिक आणि अलायलिक ऑक्सिडेशन काय, ज्या ठिकाणी बेन्झाइलिक किंवा अलायलिक पोझिशन असेल त्या ठिकाणी होणारं ऑक्सिडेशन त्याला म्हणतात बेन्झाइलिक किंवा अलायलिक. आता बेन्झाइलिक मध्ये जो CH असतो लाईक टोरिन त्याचं काय होतं, ऍसिड म्हणतो बेन्झोइक ऍसिड. किंवा अलायलिक CH असेल त्याचं कार्बोनिल कंपाऊंड्स होतात. एक्झाम्पल टोरिन टू बेन्झोइक ऍसिड. काय वापरले, KMnO4. फायनल टिप्स, आता कुठल्या पण रिएक्शनचं प्रोडक्ट प्रेडिक्ट करण्यासाठी तुम्हाला काही लक्षात ठेवायचे टिप्स काय. पहिली, रिमेंबर ऑक्सिडायझर किंवा ऑक्सिडेशन जो एजंट दिला त्याची स्ट्रेंथ. म्हणजेच काय, तो माइल्ड आहे की स्ट्रॉंग. जर माइल्ड असेल तर प्रायमरी अल्कोहोल टू कीटोन किंवा अल्किन टू डायोल, आणि जर स्ट्रॉंग असेल तो काय करेल, डायरेक्टली कार्बोक्सिलिक ऍसिड स्टेप पर्यंत येऊन सोडेल. सेकंड, काउंट ऑक्सिजन अँड हायड्रोजन चेंजेस. म्हणजेच काय, तुमच्या रिएक्शन मध्ये जेव्हा ऑक्सिडेशन होते तेव्हा कार्बन आणि हायड्रोजन मध्ये जे बॉन्ड असतील किंवा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जे बॉन्ड असतील त्याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे. थर्ड, प्रॅक्टिस विथ रिअल एक्झाम्पल्स टू मेमोराइज फास्टर. आता ही जी थर्ड स्टेप आहे आपण एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यानुसार स्टडी करूया की कसं प्रोडक्ट प्रिंट करायचं. तर या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. हे द स्टार्टिंग कंपाऊंड आहे
सायक्लोहेक्झिन आहे आणि त्याच्यावर OSO4 दिले. आता OSO4 KMNO4 हे डायोड फॉर्मेशन रिएक्शन दाखवतं. आता तुम्हाला सर्वात अगोदर जर प्रोडक्ट क्वालिटी करायचं असेल तर त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, पहिली गोष्ट या एरोवरती दिलेला ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, तो डायोड फॉर्मेशन. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हॉट इज युअर स्टार्टिंग कंपाऊंड किंवा कुठला फंक्शनल ग्रुप ऑक्सिडाइज होतोय. आता या ठिकाणी अल्किन आहे, अल्किनचं ऑक्सिडेशन होते म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं एक तर इपॉक्साइड फॉर्मेशन होईल किंवा डायोड फॉर्मेशन होईल. कशावर डिपेंड आहे, ऑन द बेसिस ऑफ द रिएजंट. आता ऑस्मियम टेट्राऑक्साइड दिलाय किंवा KMNO4 दिलाय, इट इज ऑलवेज यूज फॉर द हायड्रोलिक डायोड फॉर्मेशन. OSO4 किंवा KMNO4 यूज केलं तर तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट हा सिस डायोड असतो. म्हणजे OH दोन्ही पण सेम साइडने अटॅक करतील, एक तर बॅक साइड किंवा फ्रंट साइड. इलेक्ट्रिक समजली काय आहे, हा बॉन्ड ब्रेक करा, ज्या दोन कार्बनच्या मध्ये हा बॉन्ड आहे त्या ठिकाणी काय लावा, OH ग्रुप लावा आणि सेम साइडने अटॅक. आता या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता, आपल्याला काय दिलाय, PCC रिएजंट दिला. आता PCC PDC लक्षात काय ठेवायची ट्रिक काय या ठिकाणी, हा जो OH आहे या OH मधला ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड तुम्ही काय करायचा, ब्रेक करायचा आणि या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक डबल बॉन्ड वाढून द्यायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय आला, डबल बॉन्ड. आता या ठिकाणी हे जे काय अल्कोहोल आहे तो एक प्रायमरी अल्कोहोल म्हणून मला मिळाला अल्डिहाइड. या ठिकाणी सेकंडरी असतं तर कीटोन मिळालं असतं. काही चेंज नाही करायचं, काय लक्षात ठेवायचं, फक्त ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करायचा आणि या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक डबल बॉन्ड काढून दाखवायचं. दॅट इज युअर प्रोडक्ट. थर्ड रिएक्शन बघा, तुम्ही MnO2 दिलाय. आता MnO2 जो दिलाय तो काय अलायनिक किंवा बेन्झाइलिक पोझिशनचं ऑक्सिडेशन करतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा बेन्झिल अल्कोहोल आहे. या ठिकाणी बेन्झिल अल्कोहोल आहे म्हणजे काय, डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनवर OH ग्रुप आहे, दॅट इज बेन्झाइलिक OH किंवा बेन्झाइलिक अल्कोहोल. आता याचं काय होतं, MnO2 बेन्झाइलिक पोझिशनचं ऑक्सिडेशन करतो. सेम OH या ठिकाणी OH चं काय होईल, कार्बोनिल कंपाऊंड होईल. या ठिकाणी काय होईल, इथं बघा तुम्ही बेन्झाल्डिहाइड तयार झाला. ट्रिक काय, या ठिकाणी फक्त OH चं काय केलं तुम्ही, कार्बोनिल तयार केलं. आणि MnO2 जर बघितला आणि बेन्झाइलिक किंवा अलायनिक पोझिशन आली तर त्या ठिकाणी जो OH असेल त्याचं ऑक्सिडेशन करून कार्बोनिल बनवायचं. थर्ड रिएक्शन दॅट इज ओझोनोलिसिस रिएक्शन. आता रिएजंट बघा O3 आहे आणि रिडक्टिव्ह वर्कअप आहे. आता O3 ओझोनोलिसिस रिएक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, स्टार्टिंग कंपाऊंड इज युअर डबल बॉन्ड. तुमचं स्टार्टिंग कंपाऊंड काय असणार आहे, डबल बॉन्ड. आता डबल बॉन्ड असेल तर ओझोनोलिसिस रिएक्शन मध्ये काय होतं, ट्रिक सांगतो तुम्हाला. हा जो डबल बॉन्ड आहे याला मधनं ब्रेक करा. मधनं ब्रेक केल्यानंतर ही रिंग काय होईल तुमची, ओपन होईल. आता रिंग ब्रेक केली आणि ओपन झाली. रिंग अशी ब्रेक करायची मधनं की अर्धा डबल बॉन्ड वरती गेला पाहिजे, अर्धा डबल बॉन्ड खाली आला पाहिजे. रिंग ओपन झाली. आता जे अर्धे डबल बॉन्ड आले असतील त्या ठिकाणी तुम्ही ऑक्सिजन देऊन द्यायचे. या ठिकाणी बघू शकता रिंग मध्ये दोन कार्बोनिल कंपाऊंड तयार झाले. दॅट इज युअर ट्रिक. ओझोनोलिसिस मध्ये काय होईल, मग जेवढे डबल बॉन्ड असतील त्या प्रत्येक डबल बॉन्डला दोन कार्बोनिल कंपाऊंड मिळतील. कसं करायचं, मध्ये ब्रेक करायचं आणि ब्रेक केलेल्या प्रत्येक एंडला काय लावायचं, ऑक्सिजन लावायचं. या ठिकाणी एक ऑक्सिजन आला आणि या ठिकाणी एक ऑक्सिजन आला आणि रिंग काय केली, ओपन केली. थर्ड इज आता या ठिकाणी परऑक्सी ऍसिड म्हणजेच काय आहे, इपॉक्साइड फॉर्मेशन. या ठिकाणी काय होतं, ट्रिक काय आहे, हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा, फक्त डबल बॉन्ड. हा जो सिग्मा बॉन्ड आहे तो ब्रेक करायचा, डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि त्या डबल बॉन्ड जो दोन कार्बन मध्ये होता त्या दोन कार्बन मध्ये काय करायचं, इपॉक्साइड फॉर्म करायचं. या दोन कार्बन मध्ये काय करायचं, इपॉक्साइड. आता सिन इपॉक्साइड इज मोर स्टेबल दॅन, म्हणजे फॉर्मेशन ऑफ सिन इपॉक्साइड इज मोर फेवरेबल. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे काय, क्रोमियम बेस्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. क्रोमियम बेस्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स काय करतात, ते अल्कोहोलचं कन्व्हर्जन डायरेक्ट कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करणार. आता प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर कशाला होईल, कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन स्टेपला येऊनच ते थांबून जाईल. याची ट्रिक काय आहे, काहीच नाही. लक्षात काय ठेवायचं, या ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे तो काढून टाकायचा नाही, तर तसंच ठेवायचं. फक्त काय करायचं, या ज्या दोघांच्या मध्ये जो कार्बन आहे त्याच्यावरती डबल बॉन्ड लावून द्यायचा आणि डबल बॉन्ड हो, दॅट इज युअर कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि जर सेकंडरी अल्कोहोल असेल तर या ठिकाणी काय करायचं, फक्त या ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करायचा आणि या ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये एक बॉन्ड वाढून द्यायचं, दॅट इज युअर कीटोन. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या ट्रिक्सचा यूज करून कुठल्या पण ऑक्सिडायझिंग एजंटची प्रोडक्ट प्रिंट करू शकता. ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.